श्यामल भंडारे न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सुपरफास्ट 100 मधून पाहूयात वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा। पालघरचे शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांची कार गुजरातच्या भिलाडमध्ये आढळून आली। भिलाड जवळच्या एका बंद दगडखाणीत ही कार सापडली। दरम्यान पाण्यातून ही कार पोलिसांनी बाहेर काढली असून कारच्या डिकीत धोडींचा मृतदेह सापडलाय। अशोक धोडी अपहरण प्रकरणी धोडींचा भाऊ अविनाश धोडीच मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे तर 3 फरार आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। वडिलांची हत्या करणाऱ्या सर्वांनाच फाशी देण्यात यावी अशी मागणी अशोक धोडींचा मुलगा आकाश धोडीनं केली आहे। आमच्या संपूर्ण कुटुंबाला मुख्य आरोपी अविनाश धोडींपासून धोका आहे, त्यामुळे त्याला लवकरात लवकर पकडण्यात यावं असं आवाहनही आकाशनं केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातील एका कार्यक्रमात एकत्र आले। दरम्यान दोघांमध्ये बंद दाराआड 15 मिनिटं चर्चा झाली, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। सरकारकडे 232चं मजबूत संख्याबळ आहे, कुणी आलं कुणी गेलं तरी फरक पडत नाही असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय। त्यामुळे अजितदादांनी नेमका कुणाला चिमटा काढला याची सगळीकडे चर्चा रंगली आहे। 3000 कोटींमध्ये राजकीय भूकंप घालण्याची ताकद असेल तर आगामी काळात राजकीय भूकंप होऊ शकतो असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय। भारताचं संविधान बदलण्याचं आहे की नाही हे आरएसएसवर अवलंबून आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे। आमदार विजय शिवतारेंच्या मतदारसंघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आभार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। पुरंदरच्या नागरिकांनी शिवतारेंना भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल एकनाथ शिंदेंनी नागरिकांचे आभार मानले। अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जन्मोत्सवानिमित्त चोंडीमध्ये राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन करावं अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकरांनी केली। राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे। ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, तर 5 खासदारांकडून भाजपमध्ये जाण्याची जुळवणी पूर्ण झाली असून एका खासदाराचं अजूनही तळ्यात मळ्यात असल्याचं समजतंय। संभावित प्रवेशामुळे मात्र शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर आहे। शिवसेनेचा मिशन टायगरवरून संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय। आत्ताचे टायगर नाहीत, वाईल्ड कॅट आहेत असं म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला लगावलाय, तर जातायत त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत असंही राऊत म्हणाले। ठाकरे गटाला सर्वच कार्यकर्ते कंटाळलेत, त्यामुळे सर्व कार्यकर्ते शिवसेनेत येणारच असा दावा शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी केलाय। पुणे महानगरपालिकेच्या टँकरने होणारा पाणी पुरवठा दूषित, सर्व टँकरच्या पाण्यात कॅलिफॉर्मचे विषाणू सापडलेत। न्यूज 18 लोकमतच्या हाती टँकरच्या पाण्याच्या तपासणीचा अहवाल लागलाय। किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठींना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलंय। ममता कुलकर्णींना किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर करण्याला प्रचंड विरोध सुरू होता। दरम्यान या विरोधानंतरही किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी त्रिपाठींवर कारवाई केली। सैफ चाकू हल्ला प्रकरणातील आरोपी शरीफुल्ला चेहरा सीसीटीव्हीत दिसणाऱ्या व्यक्तीशी जुळलाय। यामुळे पोलिसांच्या तपासाला आता वेग येणार आहे। आता आरोपी शरीफुलचे फिंगरप्रिंट्स जुळवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। नवी मुंबईच्या पाम बीच मार्गावर अपघात झालाय। या अपघातात एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय। चालकाला फिट आल्यामुळे एक कार पुढे असलेल्या पोलिसांच्या कारला धडकली। आमदार मंदा म्हात्रेंनी नवी मुंबईतील पत्रकार भावनांची पाहणी केली आहे। पत्रकार भवन 5 वर्षांपासून धुळकात पडलं असल्यामुळे मंदा म्हात्रेंनी संताप व्यक्त केलाय। पत्रकार भवनाची इमारत पत्रकार संघाला न दिल्यास टाळं तोडून ते वापरण्यात आणलं जाईल असा इशारा त्यावेळी त्यांनी दिलाय। भाईंदरमध्ये एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी ईडीनं छापा टाकलाय। दिल्लीतून आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। दरम्यान छापेमारीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। नागपुरात रस्ता सुशोभीकरणासाठी रस्त्याच्या दुभाजकावर लावण्यात आलेल्या जवळपास 602 झाडं अज्ञाताकडून तोडण्यात आली आहेत। तोडलेल्या झाडांमध्ये 450 अशोकाची तर 152 पामच्या झाडांचा समावेश आहे। या झाडांच्या देखरेखीवर 56 लाखांचा खर्च करण्यात आला होता। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सध्या सुरू आहे। रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील मिळकत खातावर गावात
शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून त्या जमिनीवर अनधिकृत मातीचा भराव टाकण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। तसंच जलचर जीव देखील नामशेष होण्याच्या मार्गावर असल्यामुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। वर्ध्याच्या बेपापूरमधील जिल्हा परिषदेचे शिक्षक प्रभाकर वाळके आणि धनपाल राऊत यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलंय। दोन्ही शिक्षकांमध्ये हाणामारी झाल्याची बातमी न्यूज 18 लोकमतवर दाखवण्यात आली होती। दरम्यान या बातमीनंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान यांनी दोन्ही शिक्षकांना निलंबित केलंय। जळगाव जिल्हा परिषदेच्या सभागृहात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी बँक प्रतिनिधींसोबत आढावा बैठक घेतली। राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांनी गरजू लाभार्थ्यांना अधिकाधिक मदत करावी असं आवाहन यावेळी त्यांनी केलं। मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम करणाऱ्या एका ठेकेदाराचा मनमानी कारभार समोर आलाय। खेड तालुक्यातील वेरूळमध्ये उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचं काम सुरू आहे। दरम्यान महामार्गाच्या कामाचा भराव ठेकेदारानं अनधिकृतरित्या अन्य खासगी जागेत टाकल्याचा प्रकार समोर आला। संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। जीबीएस आजाराचा वाढता धोका लक्षात घेता जळगावमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे कार्यशाळा घेण्यात आली आहे। यावेळी जीबीएस आजाराबाबत खबरदारी घेण्याची सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पदाधिकाऱ्यांना दिली आहे। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवडी गावात शेतकऱ्यांना बिबट्याचं दर्शन झालंय। या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून पिंजरा लावलाय। नंदुरबारच्या मलोणी परिसरातील बोगस आयुर्वेदिक औषधी निर्माण करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकण्यात आलाय। या कारवाईत 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। वर्ध्याच्या कारंजामधील वाघोडा शिवारात बिबट्याच्या विहिरीत पडून मृत्यू झालाय। माकडाच्या मागे धावताना बिबट्या विहिरीत पडला तर वेळेत बिबट्याचं रेस्क्यू न झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी बावनकुळेंना सोनेरी मुकुट घालत स्वागत केलं। बावनकुळे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अमरावतीच्या दौऱ्यावर होते। सांगलीच्या हरिपूरमध्ये म्हशी आणि रेडकू पळवण्याची शर्यत पार पडली। विशाळी यात्रेच्या निमित्तानं या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा 2 फेब्रुवारीला पार पडणार आहे। या विवाह सोहळ्यासाठी पंढरपुरातील मंदिर समितीकडून तयारी करण्यात आली आहे। तसंच भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यासाठी पोशाख दिलाय। सांगलीच्या मिरज तालुक्यातील कवठेपिराण गावात 3 गव्यांचा वावर दिसून आलाय। गावच्या शेतात या गव्यांनी धुमाकूळ घातलाय, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। जळगावच्या कासोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचं गुलाबराव पाटलांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी आमदार अमोल पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। सर्व शिक्षण संस्थांमध्ये संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारणं देशाची गरज असल्याचं मत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलंय। जालना सिल्लोड जळगाव रेल्वे मार्गावरून शिवसेना आणि भाजपात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांकडून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। पुणे जिल्ह्याच्या खेडमध्ये प्राथमिक शिक्षकाकडून पाणी बचतीसह जनजागृती करण्यात येते आहे। शिक्षक संजय नाईक यांच्या डॉल सेव्ह वॉटर या उपक्रमाचं कौतुक होतंय। पिंपरी चिंचवड शहरातील चिखली कुदळवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येणार असल्याचं महापालिकेनं सांगितलंय। तर गेल्या 30 वर्षांपासून महापालिका आमच्याकडून कर घेतेय, तेव्हा ही बांधकामं अनधिकृत नव्हती का, असा सवाल स्थानिकांनी विचारलाय। नाशिकच्या सिडको परिसरात एकाच घरात सामूहिक नमाज पठण केलं जात असल्यामुळे 2 धर्मियांमध्ये वाद झाला। बाहेरील नागरिक या ठिकाणी नमाज पठणासाठी येत असल्यामुळे स्थानिकांना त्रास होत होता। घरातील सामूहिक नमाज पठण बंद करण्याची मागणी करत स्थानिकांनी आंदोलन केलं। यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। संभाजीनगरच्या किराडपुरा भागात महापालिकेकडून दूषित पाण्याचा पुरवठा केला जातोय। दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। दरम्यान पालिका या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय।
जळगाव जिल्ह्यातील महिला बचत गटांना 500 कोटींचं कर्ज वितरण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। यातून बँकांनी महिलांना वैयक्तिक कर्ज द्यावं अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या। पर्यटकांना आपत्कालीन वेळेत तात्काळ मदत मिळण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेची आपत्ती व्यवस्थापन टीम सज्ज झाली आहे। बोटीच्या सहाय्याने प्रत्यक्ष बचाव कार्याची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली आहेत। शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 अभियानात श्रीवर्धन नगर परिषदेचे कोकण विभागातील प्रथम स्थान मिळवलंय। श्रीवर्धन नगर परिषदेला कचरा मुक्त शहर नामांकन मिळालंय। केंद्र सरकारच्या विविध विभागातील 18,000 विविध पदांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे परीक्षा घेतली जाते। मात्र स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। विद्यार्थ्यांना आता पुन्हा टायपिंगची परीक्षा द्यावी लागणार आहे। नाशिकच्या पवन नगर परिसरात पाण्याच्या पाईपलाईनचं खोदकाम सुरू असताना MNGLची पाईपलाईन फुटलीये। पाईपलाईन फुटल्यामुळे गॅस गळती झाली, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायानं मार्गाने वळवण्यात आली आहे। जुन्नर तालुक्यात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढतोय। आता दिवसाही बिबट्याचं दर्शन होऊ लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। भर शिवारात बिबट्याचं दर्शन झालंय। वर्ध्याच्या घोराड येथे संत केजाजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अश्व आणि भाविकांच्या टाळ मृदुंगांच्या गजरात रिंगण सोहळा पार पडला। या सोहळ्यात अनेक भाविकांनी हजेरी लावली। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात मिशन 100 डे अंतर्गत स्वच्छता करण्यात आली आहे। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून स्वच्छता केली आहे। वाढती गुन्हेगारी नियंत्रणात येण्यासाठी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नवीन पॅटर्न राबवण्याचा संकल्प केला। त्याला ग्राम सुरक्षा दल असं नाव देण्यात आलंय। जिल्ह्यातील 31 पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या 2000 पेक्षा जास्त गावांमध्ये हे दल राहणार आहे। केंद्र सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय। राज्यातील सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आली असून 7 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदी केली जाणार आहे। नांदेडमध्ये आवक वाढल्यामुळे टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे। 20 रुपये ते 35 रुपये किलो विकणाऱ्या टोमॅटोचे दर थेट 8 ते 10 रुपये किलोवर आल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा कापसाचा भाव 7,000च्या पुढे जात नसल्यामुळे कापसाच्या दरवाढीची आशा मावळली आहे। भाव वाढण्याच्या अपेक्षेने घरात कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट कोलमडलंय। जळगाव जिल्ह्यातील केळी पिकावर कुंकुबार मेझॉक व्हायरसचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे 70,000 हेक्टरवरील पीक बाधित होण्याचा धोका वाढलाय। नुकसान होण्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली। जळगावच्या खानापूर परिसरातील श्री काफीनाथ महाराज देवस्थानाच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। 2 दिवस हा उत्सव साजरा केला जाणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने यात्रेत सहभाग घेतला। छत्रपती संभाजीनगरमध्ये RTEच्या मोफत प्रवेशासाठी 4,422 जागांसाठी 14,000 अर्ज आलेत, तर पालकांना 2 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे। जपानची राजधानी टोकियोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे। 8 मार्चला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना होणार आहे। वसईच्या रेंज ऑफिस ते सातिवली खिंड परिसरातील नो पार्किंग झोनमध्ये अवजड वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होतीये, तर या वाहतूक कोंडीकडे वाहतूक विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दराने उच्चांक गाठलाय। सोन्याचा दर प्रतितोळा 82,300 रुपयांवर पोहोचलाय। प्रशासनाने सोपवलेल्या ई-पीक पाहणीच्या कामाला कराडमधील अंगणवाडी सेविकांनी विरोध केलाय। दरम्यान या संदर्भात निवेदन स्वीकारण्याऐवजी कराडच्या तहसीलदारांनी निलंबन करण्याची धमकी दिल्यामुळे अंगणवाडी सेविका चांगल्याच आक्रमक झाल्यात। ई-पीक पाहणीच्या कामाला विरोध करत चक्काजाम करण्याचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिलाय। भुसावळच्या कुरेपाणा गावात ग्रामसेवकाविरोधात सरपंच उपसरपंचांसह गावकरी आक्रमक झालेत। ग्रामसभेत नशा करून धिंगाणा करण्यासह विविध बेकायदेशीर कृत्याविरोधात गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। ग्रामसेवकाला निलंबित न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय।
मुक्ताईनगरमध्ये 12 दिवसांपासून कोळी बांधवांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। कोळी बांधवांचे हजारो लाखो दाखले प्रलंबित असून प्रशासनानं दाखले देण्यात दिरंगाई केल्याचा आरोप कोळी बांधवांनी केलाय। अमरावतीच्या मुख्य मार्केटमधील एका हॉटेलला अचानक आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली। धाराशिवचा तुळजापूरमध्ये घरगुती गॅस टाकीचा भीषण स्फोट झाला। तुळजापूर पोलीस स्टेशन जवळच्या भरवस्तीत ही घटना घडली आहे। सलग 6 स्फोट झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। बुलढाणा जिल्ह्यातील दाभाडी गावात अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीची डॉक्टर पतीनं हत्या केली आहे, तर आरोपी पतीनं पत्नीची हत्या करत दरोड्याचा बनाव केला होता। मात्र पोलिसांच्या तपास हत्या केल्याचं समोर आलंय। उल्हासनगर गुन्हे शाखेनं ट्रान्सफॉर्मर मधील कॉपर फॉईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत या टोळीनं एमआयडीसीतील ट्रान्सफॉर्मर मधून कॉपर फाईल चोरी केली होती। या 5 लाखांचा जप्त मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। लाचखोरी प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली आहे। बाजार परवाना विभागातील प्रशांत दिवर या अधिकाऱ्याला अटक करून लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली। भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 लाखांचे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीला रंगेहात पकडण्यात नवघर पोलिसांना यश मिळालंय। सदरच्या गुन्ह्यात एकूण 6 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर जवळ अवैध वाळूची वाहतूक करणारे टिप्पर पोलिसांनी पकडलेत। महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली। नांदेडच्या देगलूरमध्ये नर्सिंगचा डिप्लोमा पूर्ण करून देतो म्हणून एका बोगस नर्सिंग कॉलेजनं जवळपास 400 विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे। विद्यार्थ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। लोणावळ्याच्या कार्लामधील आठवडी बाजारात एक जुनं झाड कोसळलंय। या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झालाय, तर 5 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव पिकअप वाहनानं रस्त्यावरील वाहनांना धडक दिल्यामुळे भीषण अपघात झालाय। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। धावत्या ऑटो रिक्षातून पडल्यामुळे 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला। हिंगोलीच्या राहुली फाट्याजवळ ही घटना घडली आहे, तर अन्य 2 मुली या अपघातात गंभीर झाल्या। वाशिमच्या रिसोडमध्ये एका शेतकऱ्याच्या गोठ्यात असलेल्या बकऱ्यांवर बिबट्यानं हल्ला केला। या हल्ल्यात 4 बकऱ्या ठार झाल्यात, तर एक बकरी गंभीर जखमी झाली आहे। या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। गंगाखेड शहरातील वेताळ गल्ली परिसरात एका व्यक्तीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे। आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला। नंदुरबार आणि नवापूर इथं अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। 37 घरगुती सिलेंडर, 7 इलेक्ट्रिक मोटार आणि 4 वजन काटे असा एकूण 3 लाखांचा मुद्देमालही जप्त केलाय। भिवंडीच्या ठाकूरपाडा येथील एका चाळीत गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई करत 9 बांगलादेशी महिलांना अटक केली आहे। त्यांना चाळीत राहायला देणाऱ्या मालकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय। इंदापूरमध्ये कॉलेजमधील प्रेमसंबंधाच्या कारणावरून 2 मुलांवर धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करत पोलिसांनी त्यांची बाजारपेठेतून धिंड काढली। काही क्षणांची विश्रांती घेतोय, लगेचच पुन्हा परत येतोय। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर स्वागत, तुम्ही पाहताय सुपरफास्ट 100। आमदार सुरेश धस यांना गुंड्या गायकवाड हत्या प्रकरणी अटक करण्याची मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे। गायकवाडांसह त्यांची हत्या धसांच्या शेतात करण्यात आली होती असा सवालही त्यांनी विचारला। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। बीड कोर्टानं आरोपीला न्यायालयीन कोठडी दिली आहे।
संतोष देशमुख यांचे कुटुंबीय भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्रींची भेट घेणार आहेत। पुराव्यांची फाईल महंत नामदेव शास्त्री यांच्याकडे सादर करणार असल्याचं धनंजय देशमुखांनी सांगितलंय। संकट आज आलं नाही, 53 दिवसांपासून मला टार्गेट केलं जातंय असं मंत्री धनंजय मुंडे म्हणाले। मात्र 53 दिवसात मी एकही शब्द बोललेलो नाही असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। माझ्या राजीनाम्यापेक्षा देशमुखांना न्याय देणं महत्त्वाचं आहे, आरोपींना फासावर लटकवणं गरजेचं आहे असं वक्तव्य मंत्री धनंजय मुंडेंनी केलंय। आरोपी कुणीही असो, शिक्षा व्हावी ही आमची भूमिका आहे असं मुंडे म्हणाले। संघर्षाच्या काळात भगवानगड माझ्या मागे उभा आहे, भगवान बाबांनी माझ्या मागे शक्ती उभी केली असं धनंजय मुंडे म्हणाले। नामदेव शास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही, त्यांच्या पाठिंब्यामुळे मला ऊर्जा मिळाली अशी भावना धनंजय मुंडेंनी व्यक्त केली। नामदेव शास्त्रींच्या मुंडेंवरील वक्तव्यावरून मनोज जरांगेंनी जोरदार टीका केली आहे। आरोपींचं समर्थन हे राज्याचं मोठं दुर्दैव असल्याची टीका जरांगेंनी केली आहे। नामदेव शास्त्रींचं बोलणं योग्य नाही, आपण कशाचं समर्थन करतोय हे समजलं पाहिजे अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे। काही क्षणांची विश्रांती घेतोय, लगेचच पुन्हा परत येतोय। ब्रेकनंतर स्वागत। वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात। शिर्डीत गेल्या 10 महिन्यात भाविकांच्या हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या मौल्यवान वस्तू शोधून त्यांना परत देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। साई संस्थांच्या विविध विभागातील 125 कर्मचाऱ्यांनी जवळपास 15 लाख रुपयांच्या वस्तू परत केल्या। छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेचं काम 90% पूर्ण झालंय, त्यामुळे एप्रिलपासून शहराला 1 दिवस आड पाणीपुरवठा सुरू करणार असा विश्वास पालकमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलाय। सोलापूर महानगरपालिकेचा अजब कारभार समोर आलाय। उजनी हे सोलापूर दुहेरी पाईपलाईनच्या कामादरम्यान जलशुद्धीकरण केंद्राची जागा ही महापालिकेची ताब्यात नसताना टेंडर निघालंच कसं असा सवाल उपस्थित करत आमदार देवेंद्र कोठे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महानगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले। धाराशिवमधील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। बांधकाम विभागानं पहिल्याच दिवशी तब्बल 200 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त केली आहेत, तर आणखी 400 अतिक्रमणं काढणार असल्याची माहिती समोर येते। या बातम्यांसह आज इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।